चाहे कितना सुंदर हो बेटा उसे सर पे बिठाना ना चाहिए। इधर हो बेटा उसे सिर पे बिठाना ना चाहिए। चाहे कितनी घर घर घुमाना ना चाहिए। चाहे कितनी सुंदर हो कन्या उसे घर घर घुमाना ना चाहिए। घर पर आदर मान नहीं, घर पर जाना ना चाहिए। जय हो। घर पर जाना ना चाहिए, उस घर पर जाना ना चाहिए, उस घर पर जाना ना चाहिए। जिथे आदर नाही, मान नाही, तिथे माणसाने जायचं नसतं. हे कोण सांगतंय? हे महादेव सांगताय सतीला. पण सती ऐकेल तेव्हा? म्हणून धर्मपत्नी खरंच ऐकते का? मी म्हटलं ना, आमच्या पुरुषांना किती जरी ज्ञान असलं तरी सुद्धा तुम्ही महिला मंडळ म्हणतात ना, तुम्हाला तर काही मोठ्याने बोला थोडस, म्हणजे तुमच्याकडे जे आहे ते आमच्याकडे तेच आहे वाटतं. आमच्या घरी असंच आहे, तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही. महादेव म्हणत होते सती जाऊ नको. सतीनं नाही ऐकलं. सती निघाली, नंदीवरती आरूढ झाली, आपल्या बाबांच्या घरी आली. एवढा मोठा यज्ञ चालू होता. दक्षानं पाहिलं सती येत आहे आणि हिचा नवरा महादेव सुद्धा येईल. दक्षानं आलेल्या सगळ्या देवांना ताकीद दिली, सती येत आहे. देवाय हो, तिचा नवरा महादेव सुद्धा येईल, याद राखा. तिच्याशी आणि त्याच्याशी बोलताना कोणी दिसेल तर. आली सती आणि आपल्या वडिलाच्या यज्ञभूमीमध्ये आल्यानंतर सतीला कोणीच बोलणं, बर का, देवांच्या बायका बोलत नव्हत्या, देव बोलत नव्हते. आता सती बहिणीकडे आली, बहिणीनं सुद्धा धिक्कारलं, बोलू लागल्या बहिणी. अगं आलीस तर आलीस सते, किमान चांगले तरी वस्त्र परिधान करायचे, चांगली तरी साडी, रेशमी वस्त्राची साडी नेसायची. आलीस तर आलीस, अंगावरती अलंकार म्हणून मेलेल्या माणसाचे मुंडके, तुझा नवरा तुला काय सुख देत असल. आता मात्र बहिणीचे शब्द ऐकल्यानंतर सतीला महादेवाचे शब्द आठवले की सती जाऊ नको, जिथे आदर नाही, मान नाही, तिथे जायचं नसतं. सतीला शेवटी आपल्या माणसाची किंमत कळली. म्हणून आपल्या माणसाची किंमत कधी कळते? आपल्यापासून दूर गेल्यानंतरच आपल्या माणसाची किंमत कळते. भागवताची कथा काय शिकवते आपल्याला? जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत एकमेकाला जीव लावा, एकमेकांना जवळ घ्या, एकमेकांना समजून घ्या. झगडो लेकिन बिछडो मत. मतभेद सगळीकडे असतात. घराघरामध्ये प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते. बायकोला असं वाटतं यांनी असं केलं तर चांगलं होईल, नवऱ्याला असं वाटतं नाही आपण असं करू. जिथं विचारांचा मेळ नसतो, पण मात्र झगडो लेकिन बिछडो मत. सध्याची परिस्थिती कठीण आहे. लग्न सुद्धा, नवरा बायकोचे संसार सुद्धा तुटायला लागलाय. लग्न सुद्धा पूर्ण होईना, संसार काही पूर्ण होईना. त्याचं फक्त एकच कारण की आपली संस्कृतीला आपण फाट मारली. जिथं मुलीचा संसार पूर्ण होत नाही, मुलाचा संसार पूर्ण होत नाही, संस्कृतीला फाट मारणे. आपली संस्कृती फार सुंदर आहे. आपल्या साधू संतांनी फार विचार केलेला आहे बरं का. या लोकांना एकत्र आणायचंय.
आणि या लोकांवरती चांगले संस्कार व्हावेत त्यामुळे साधू संतांनी मोठे ग्रंथ निर्माण केले. आणि जिथे जिथे हे संस्कार आहेत किंवा जिथे जिथे अशा कथा चालतात तिथे आजही बघा, आजही माणसं चांगले वागतात. भागवताची कथा काय ऐकायची आपल्याला? यातले हे तत्व आचरणामध्ये आणायचे. भागवत ऐकल्यानंतर पुण्य मिळणारच आहे, पण तत्व ऐकल्यानंतर घरी गेल्यानंतर तसं वागायचंय. सतीचा अपमान होऊ लागला. सतीच्या लक्षात आलं आता दुसरा उपायच कुठला नाही. सती आपली आईकडे आली. सती आपल्या वडिलाकडे आली. आई बोलत नव्हती, वडील बोलत नव्हते. आता मात्र सतीच्या लक्षामध्ये आलं अशा अवस्थेत मी जर महादेवाकडे गेले तर महादेव काय म्हणतील, तुझ्या आई वडिलांनी तुझा सुद्धा अपमान केलेला आहे. त्यामुळे सती अग्निकुंडाच्या जवळ आली आणि तिने शेवटची प्रार्थना महादेवाची केलेली आहे. कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम भुजगेंद्रहारम. ही सतीची प्रार्थना आहे बर का, बारकाईने आहे का. सदा वसत्वम हृदयारविंदे. वसत्वम, वसंतम नाही, वसत्वम. नेहमी हृदयामध्ये वास करणारे भगवान तुम्ही, महादेव तुम्ही. भवम भवानी सहित नमामि. ही सतीची प्रार्थना आहे. आणि सतीनं शेवटची प्रार्थना केली. पेटलेल्या अग्निकुंडामध्ये उडी मारली सतीनं. आणि पेटलेली मुलगी समोर पाहिल्यानंतर या दक्षाला आत्ताशी जाग आली आणि दक्ष रडू लागला. सते, सते, काय केलं ग सते हे तू? अग्निकुंडात उडी मारली हे बरोबर नाही. सते, चुकलंय, चुकलंय सते, तुझं चुकलंय सते, चुकलंय. आत्ताशी या दक्षाला जाग आली आणि हंबरटा फोडून दक्ष रडू लागला. सते, 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 काय केलं सते? सती अग्निकुंडामध्ये भस्म झाली. ही बातमी नारदाला कळली. देवऋषी नारद कैलासामध्ये गेले. महादेवाला घडलेलं सगळं वर्तमान सांगितलं आणि आमचे देवादिदेव महादेव धर्मपत्नीसाठी रडू लागले रे. सते, 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 सते. सते का गेलीस ग तू? तुला मी सांगितलं होतं ना जाऊ नकोस. तू का गेलीस वडिलाकडे, यज्ञाला, दक्षाकडे? देवादिदेव महादेव रडू लागले धर्मपत्नीसाठी. आणि रागवलेल्या अवस्थेमध्ये महादेवाने आपल्या जटा मोकळ्या केल्या, जमिनीवरती आदळल्या आणि वीरभद्र नावाचा गण निर्माण केला. आणि त्या वीरभद्राला आज्ञा दिली, जा वीरभद्रा, दक्षाचा यज्ञ चालू आहे, त्या यज्ञाचा विध्वंस करून ये. वीरभद्र निघाला सैन्य घेऊन. आणि दक्षाच्या यज्ञभूमीवर आल्यानंतर वीरभद्राने सगळ्या ऋषी मुनींना प्रश्न विचारला, दक्ष कोण आहे ते सांगा ऋषी मुनी हो. तर सगळ्या ऋषी मुनींनी समोर बोट करून सांगितलं, हा काय पूजेचा यजमानच हा दक्ष आहे. वीरभद्रानं दक्षाला पकडलं, त्याची मान पकडली आणि दक्षाची मान पकडून त्याची मान अशी पिळून अलगत केली. आणि दक्षाचं तेच तुटलेलं तोंड, ती मान अग्निकुंडामध्ये स्वाहाकार करून टाकून दिली. अग्नाये स्विष्ट कृताये स्वाहा, इदम अग्नाये स्विष्ट कृताये नमः. कमरेची तलवार काढली. जे आलेले ऋषी मुनी होते, कोणाचे कान कापले, कोणाचे नाक कापले. दक्षाच्या यज्ञभूमीमध्ये मलमूत्र विसर्जन केलं वीरभद्रानं आणि आलेल्या सगळ्या वीरभद्राच्या सैन्यांनी. आणि ज्यावेळेस यज्ञ बंद केला, आमचे देवादी महादेव आले. महादेव आल्यानंतर दक्षाने हाताने खणाखुणा चालू केल्या. महादेवा, मला माझं तोंड द्या. आपले भोळे महादेव इतके भोळे आहेत, एक जर बेलाचं पान वाहिलं तर ब्रह्मांडाचे सुख देणारे आहेत रे.
बरं का. पण हे भोळे आपले भोळे महादेव खऱ्या अर्थानं भोळे समजू नका. जो माणूस शांत असतो ना तो कधी भोळा नसतो. ते परिपक्व असतात. तुम्ही शांत माणसाच्या जवळ कधी बसून पहा, त्यांचे विचार ऐकून पहा, त्यांचे विचार फार श्रेष्ठ असतात. भोळे माणसं भोळे नसतात, ते आतून परिपक्व असतात. आमचे महादेव परिपक्व आहेत, ते भोळे नाहीयेत. महादेवाने विचार केला, मला हे तोंड मागत आहे, तोंड द्या. शेवटी माझे सासरेच आहेत, त्यांचीच मुलगी मला होती. महादेवाने आपल्या वीरभद्राला आज्ञा दिली, वीरभद्रा गावाच्या वेशीवरती जाऊन बस आणि रस्त्यानं मानव येऊ दे, दानव येऊ दे, पशु पक्षी येऊ दे, त्यांची मान काप, ते तोंड माझ्याकडे आण, मला सासऱ्याला जिवंत करायचे. आणि वीरभद्र निघाला, गावाच्या वेशीवरती जाऊन बसला. आणि रस्त्यानं ज्यावेळेस ही बातमी सगळ्या लोकांना कळली, त्यावेळेस रस्त्यानं काळं कुत्र सुद्धा नाही, कर्फ्यू लागल्यासारखं काळं कुत्र सुद्धा नाही. लोकांना असं वाटलं कोण जाईल आता रस्त्याने. वीरभद्रानं मान कापली, तोंड कापलं, तर घरदार लावून बसले लोक, कोणीच नव्हता रस्त्यानं. आणि त्याच वेळेस समोरून एक बोकुड येत होता. पहा, एक बोकुड येत होता, चरत चरत चरत. आणि त्या बोकडाची मान वीरभद्रानं कापली आणि तेच तोंड महादेवाच्या हातामध्ये आणून दिलं. महादेवानं ते तोंड घेतलं आणि आपल्या दक्षाच्या सासऱ्याच्या धडावर ठेवायचा उशीर अमृतमय हात फिरवला. सर्व शरीर अमृतमय हात फिरवल्यानंतर आता दक्ष जिवंत झाला. माणसासारखं शरीर आणि डोकं हे बोकडाच आहे. पहा, दक्ष म्हणतो मला हे तोंड नको महादेवा, मला माझं पूर्वीचं तोंड द्या. महादेव म्हणतात, भरसभेमध्ये माझा अपमान करायला बरं वाटलं दक्ष तुला? तुझं तोंड मी देऊ तर नाही शकणार, पण एक आशीर्वाद देतो. माझा भक्त माझ्या मंदिरामध्ये आल्यानंतर 3 टाळ्या वाजून आवाज काढत जाईल. आधी तुला मान देतो आणि त्यानंतर हात जोडून माझे भक्त दर्शन घेत जातील. त्या दिवसापासून महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर दर्शन घेण्याची पद्धत आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर 3 टाळ्या वाजून, आधी 3 टाळ्या, मग बोकडाचा आवाज, 1 2 3, आणि त्यानंतर आवाज असा आवाज. आमचे बोळे महादेव नुसतं तांब्याभर पाणी जरी वाहिलं तरी सुद्धा भक्तावर प्रसन्न आहे. महादेवाला माझ्या, शंभूला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, माझ्या माझ्या शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे
बेलाचे पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान नम पार्वती पतने शिव हर हर महादेव मग दक्षानं हात जोडून महादेवाला नमस्कार केलेला होता. महादेवा चुकलोय मी. दक्ष काय म्हणतो? चुकलोय मी. माझ्या हातून फार मोठा अपराध झालेला आहे की तुमचा मी अपमान केलेला आहे. हा दोष दूर होण्यासाठी मी काय करू महादेवा? मग महादेवानं दक्षाला सांगितलं तू पार्थिव शिवलिंगाची पूजा कर. पार्थिव शिवलिंगाची पूजा केली आणि महादेवाचा अपमान केल्याचा दोष दक्षानं दूर केला. मग महादेव आले अग्निकुंडाच्या जवळ आणि महादेवाने सूतजी महाराज सांगतात त्या अग्निकुंडामध्ये वाकून पाहिलं तर सती भस्म झालेली होती. महादेवाच्या डोळ्यात पाणी आलं की सती भस्म आहे. मग ती माती उचलण्यात आली, हिमालयाच्या पायथ्याशी टाकण्यात आली आणि भस्म झालेली सती हिमालयाच्या पोटी पार्वती या रूपानं परत एकदा जन्म घेती झाली. मग पार्वती मातेनं सुंदर हरतालिकेचं व्रत केलेलं आणि हरतालिकेचं व्रत करून महादेवाला प्राप्त करून घेतलेलं. त्या दिवसापासून सौभाग्यवती स्त्रियांनी हरतालिकेचं व्रत करावं हा नियम आहे. तुम्ही सुद्धा हरतालिकेचं व्रत करतच असाल. त्या दिवशी कशाची पूजा करतात? हरतालिकेच्या दिवशी वाळूच्या महादेवाची पूजा आणि जिवंत महादेवाचे हार. एक दिवस आदल्या दिवसापासूनच नवऱ्याला सांगतात उद्या काय काय करू नका बरं का, तुमच्यासाठीच व्रत चालले हे. अहो महिला मंडळाचे हे व्रत म्हणलं. अहो काय सांगाव, संक्रांत आली की अंगातच येते संक्रांत. त्यामुळे ह्या 2 सणाच्या वेळेस मी घरी थांबतच नाही. आपला ग्रंथ उचलायचा आणि कुठल्या तरी गावी जायचं भागव सांगायला. अंगातच संक्रांती. कधी काय महिला मंडळ करतील त्याची गॅरंटीच नाही आणि काय बोलतील त्याची गॅरंटी नाही. परवा एक बाई माझ्याकडे आली, ती म्हणे महाराज तुम्हाला सांगते मला पोळ्याच्या दिवशी बैलच भेटला नाही, मी माझ्या नवऱ्याचीच पूजा केली. म्हणलं धन्यवाद. म्हणजे इथपर्यंत अवस्था आमच्या पुरुषांची करून ठेवली, काय बोलावं. हरतालिकेचं व्रत तुम्ही करतात पण आदल्या दिवसापासूनच उद्या काय काय करू नका, उद्या काय काय करू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी उठावं, आंघोळ करावी, वाळू आणावी, पाटावरती महादेव काढावा, नीट जमला तर ठीक, परत मोडावा, परत काढावा, परत मोडावा, परत काढावा. एकदा काढल्यानंतर मोडता येत नसतो. परवा आमची मंडळी बनली होती, महादेव काढून द्या. मी चांगला काढून दिला. ती म्हणे असा येड्या तोंडाचा कसा काढला? म्हणलं तू काढ, चांगल्या तोंडाचा कसा येतो ते. काय मनातलं सांगितल्यानंतर मन मोकळं होतं. मन मोकळं करण्याची जागाच. मग ते हळद कुंकू वाहतात, ते पंचामृत शिंपडतात, दूध शिंपडतात, ती पूजा चालू असते. 108 बेल असतो, 108 बेल व्हायचा. नवरा म्हणतो अगं आवरलं की नाही? बायको म्हणते थांबा आता थोडस, तुम्हाला दमच नाही, थांबा आरती तर होऊ द्या. अगं मला ऑफिसला आरती होऊ द्या. आणि आरती लावतात. लवतवती विकराळ ब्रह्मांडी माळा आणि नवऱ्याचा प्राण कंठाशी आला. नाही का त्याचा प्राण कंठाशी आला. नवरा म्हणतो अगं आवर. बायको पिठलं भाकरी केलेली असते, ते ठेव वाढावं नवऱ्याच्या समोर गिळा. मला नाही का दमच नाही. नवरा जेवण करतो, जातो ऑफिसला आणि मग तुमची प्रार्थना राहिलेली असते. तुम्ही वाळूच्या महादेवाच्या तिथे येतात, प्रार्थना करतात, हे महादेवा जन्मोजन्मी असाच पती मिळू दे आणि पिठलं भाकरी खाऊन पळू दे. त्या महादेवाला सुद्धा हसू येत असेल. तुम्ही जरूर व्रत वैकल्य करा.
महिला मंडळांना बोलतोय मी, परंतु खऱ्या महादेवाकडे लक्ष द्यावं. पार्वतीनं व्रत केलेलं हरतालिकेचं आणि सुंदर प्रकारे ते व्रत पूर्ण झालं. महादेव प्रसन्न झाले. बोल मुली, काय म्हणणं आहे तुझं? मला तुमच्याशी लग्न करायचंय महादेवा. महादेव म्हणता ठीक आहे, मीच तुला मागणी घालतो. आता तू लग्न करशील माझ्याशी? पण आता पार्वती भाव खाऊ लागली. बरं, मी लग्न करेल तुमच्याशी, मला माझ्याशी लग्न करायचं असेल तर घरी या, माझ्या बाबांना मागणी घाला, त्यांनी होकार दिल्यानंतर मी लग्न करण्यास तयार. आता पार्वती भाव खाऊ लागली, कारण आता हे माझ्या मुठीत आलेले आहेत. महादेवाने हात पकडला पार्वतीचा आणि पार्वती लाजली. आता जुन्या काळी लाजणं हा अलंकार होता. लाजता येत असेल तर अलंकार कशाला, आणि सद्बुद्धी असेल तर राज्य कशाला, असं वर्णन आहे. सद्बुद्धी जर असेल तर राज्य कशाला, आणि लाजता येत असेल तर अलंकार कशाला. लाजणं म्हणजे हा अलंकार सांगितलेला आहे महिलांचा. पूर्वीच्या महिला मंडळ लाजायच्या, पूर्वीच्या, आताच्या नव्हे. महादेव मग आले, पार्वतीला सांगितलं काही हरकत नाही, मी तुझ्या वडिलाकडे येणार हिमालयाकडे. आणि महादेव आले हिमालयाकडे, मागणी घातली, पार्वती तुमची मुलगी मला द्या. हिमालयानं होकार दिला. आणि कधी लग्न लागलं माहितीये का? सांगू तुम्हाला, मुहूर्त माहितीये लग्न कधी लागलं शिव पार्वतीचं? तुम्ही शिव महापुराण ऐकतात ना, सांगा ना मुहूर्त, शिव पार्वतीचा विवाह मुहूर्त काय आहे ते? लोक म्हणतात महाशिवरात्र. अरे महाशिवरात्र नाही, खऱ्या अर्थानं शिव पार्वतीचा विवाह मुहूर्त आहे. आणि तो मुहूर्त आहे चैत्र शुद्ध अष्टमी, रामनवमीचा आदला दिवस, चैत्र शुद्ध अष्टमी. ह्या मुहूर्तावर शिव पार्वतीचा विवाह झाल्याचं वर्णन आहे. आणि सगळे 33 कोटी देव आलेले होते आणि शिव पार्वतीचा त्या ठिकाणी विवाह झालेला होता. आणि विवाह कुठे झाला? आजही तुम्ही केदारनाथला जर गेलात ना, तिथे एक एक तिथे ठिकाण असं आहे की तिथं शिव पार्वतीचा विवाह झाल्याचे वर्णन आहे. उत्तराखंड मध्ये ते ठिकाण आहे. आणि सुंदर प्रकारे विवाह संपन्न झाला. आणि 33 कोटी देवांना मोठा आनंद वाटला. आणि 33 कोटी देव महादेवाच्या लग्नामध्ये नाचू लागले. महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली. महिला मंडळ या समोर या पावली खेळण्यासाठी. महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली. महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली. नवरी नटली, अजबाई सुपारी फुटली. नवरी नटली, अजबाई सुपारी फुटली. नवरी रिंगण गोल रिंगण. महादेवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली. देवाच्या लग्नाला पार्वती नवरी नटली. नवरी 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 नटली. अजबाई सुपारी फुटली. नवरी नटली, नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली.
महादेवाच्या लग्नाला ग आलं वराडी कोण कोण वराडी कोण कोण आलं वराडी कोण कोण महादेवाच्या लग्नाला ग आलं वराडी कोण कोण आलं वराडी कोण कोण आलं वराडी कोण कोण संगे लक्ष्मीला घेऊन आले विष्णू भगवान आले विष्णू भगवान आले विष्णू भगवान संगे लक्ष्मीला घेऊन आले विष्णू भगवान आले विष्णू भगवान आले विष्णू भगवान त्या हिमालयावर अनवय गर्दी दाटली या हिमालयावर अशी गर्दी दाटली नवरी नटली आजबाई सुपारी फुटाली नवरी नटली आजबाई सुपारी फुटली नवरी नटली आजबाई सुपारी फुटली नवरी नटली आजबाई सुपारी फुटली शिव बोल जय हो क्या बात हा सुख सोहळा स्वर्गी नाही महादेवाच्या लग्नाला ग आलं वराडी कोण कोण आलं वराडी कोण कोण आलं वराडी कोण कोण महादेवाच्या लग्नाला ग आलं वराडी कोण कोण आलं वराडी कोण कोण जय हो वराडी कोण कोण संगे सावित्रीला घेऊन आले ब्रह्मा भगवान आले ब्रह्मा भगवान सावकाश भगवान संगे सावित्रीला घेऊन आले ब्रह्मा भगवान आले ब्रह्मा भगवान आले ब्रह्मा भगवान या साखर पुड्याची आजबाई साखर वाटली साखर पुड्याची आजबाई साखर वाटली नवरी नटली आजबाई सुपारी फुटली 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 जय हो जय हो Thank you.
वा वा गोपाल कृष्ण भगवान की जय. सुंदर प्रकारे महादेवाचं लग्न पार्वती मातेसोबत मोठ्या आनंदात परिपूर्ण झालं. ही सती पार्वती रूपाने महादेवाला प्राप्त झाली. आनंद महादेवाचा सुद्धा द्विगुणित झाला. त्यानंतर भागवतामध्ये भक्तीचं महात्म्य म्हणजेच भक्ती कोणी केली त्याबद्दलची एक कथा आहे, ती तुम्हाला सांगतो. अगदी एक 5 मिनिटाची विश्रांती आणि त्यानंतर ध्रुव चरित्र ही कथा येते, ती कथा आपल्याला श्रवण करायची आहे. नम पार्वती पतये शिव हर हर महादेव.